श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आज आपण पुन्हा एकदा स्वामी आईने माझ्याकडून करून घेतलेली कविता ऐकणार आहोत. ह्या अगोदर देखील खूप कविता मी आपल्या सर्वांना ऐकवल्या आहेत. तसाच आजसुद्धा एक छोटासा प्रयत्न. आई, प्रत्येक क्षणात तू आमच्यासोबत असतेस. आई, प्रत्येक क्षणात तू आमच्यासोबत असतेस. हे तेव्हाच कळते जेव्हा एखादी आत्मा अडचणीत असते. हे तेव्हाच कळते जेव्हा एखादी आत्मा अडचणीत असते. आई, तू किती भरभरून दिलंयस ह्याची जाणीव होते. आई, तू किती भरभरून दिलंयस ह्याची जाणीव होते. पण ही जाणीव तेव्हाच होते जेव्हा एखाद्या आत्म्याला ठेच लागते. पण ही जाणीव तेव्हाच होते जेव्हा एखाद्या आत्म्याला ठेच लागते. आई, तुझी रूपे अनेक आहेत. आई, तुझी रूपे अनेक आहे, पण त्या रूपांची शक्ती मात्र एक आहे. पण त्या रूपांची शक्ती मात्र एक आहे. आई, हा विश्व, हा ब्रह्मांड तू तुझ्यात व्यापून घेतला आहेस. आई, हा विश्व, हा ब्रह्मांड तू तुझ्यात व्यापून घेतला आहेस. पण ह्याची जाणीव त्यांनाच होते ज्यांच्या मनात तू विराजमान आहेस. पण ह्याची जाणीव त्यांनाच होते ज्यांच्या मनात तू विराजमान आहेस. आई, तू एका क्षणार्धातच सगळ्या विश्वाची कायापलट करू शकतेस. आई, तू एका क्षणार्धातच सगळ्या विश्वाची कायापलट करू शकतेस. पण तू हे न करता सगळ्यांची परीक्षा घेत असतेस. परीक्षा घेत असतेस. आई, तू तुझ्या भक्तांवरचं प्रेम कधी दाखवतेस तर कधी लपवतेस. आई, तू तुझ्या भक्तांवरचं प्रेम कधी दाखवतेस तर कधी लपवतेस. कारण तू तुझ्या भक्ताला आयुष्याचे धडे शिकवत असतेस. आई, तू प्रत्येकाच्या हृदयात असतेस. आई, तू प्रत्येकाच्या हृदयात असते. पण ते समजून घेण्याची कुवत प्रत्येकात नसते. आई, तू प्रत्येकाला तुझ्यात एकरूप करून घेत असतेस. हो, पण ज्याला तुझी खरी ओढ असते. आई, आमच्या आयुष्याचा भार तू तुझ्यावर घेत असतेस. कारण तुलाच तुझ्या लेकराची काळजी असते. आई, प्रत्येक आत्म्याने तुझं नाव घेणं अशी तुझी अट नसते. पण हो, जी आत्मा तुझं नाव घेते त्याची तू माऊली असतेस. आई, एका क्षणार्धातच तू आमच्या अडचणी दूर करण्यासाठी तत्पर असते. पण आम्हा लेकरांना मात्र ह्याची जाणीव नसते. आई, प्रत्येकाची तू परीक्षा घेत असते. पण उत्तीर्ण तोच होतो ज्याला तुझी ओढ असते. श्री स्वामी समर्थ.